नमस्कार मित्रांनो, महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण टेस्ट क्रमांक 19चं विश्लेषण पाहणार आहोत। त्यामधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयाचं आपण विश्लेषण पाहणार आहोत। बघूया प्रश्न क्रमांक 51, मराठी व्याकरणावरील पहिले पुस्तक कोणी लिहिले? पर्याय क्रमांक 2 विल्यम कॅरी। विल्यम कॅरी यांनी 1805 साली द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज हे पुस्तक मराठी व्याकरणावर आधारित मात्र इंग्लिशमधून लिहिलेलं आहे। त्यानंतर 1836 साली दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पहिलं मराठीमधील पुस्तक लिहिलेलं आहे। म्हणजे लक्षात ठेवा, जर मराठी व्याकरणावरील पहिले पुस्तक असं म्हटलं तर विल्यम कॅरी हे बरोबर आहे, पण ते इंग्रजीमधून लिहिलंय। आणि मराठी भाषेचे व्याकरण या नावाचं मराठीमध्ये लिहिलेलं पहिलं पुस्तक हे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिलेलं आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 52, मराठी वर्णमालेत महाप्राण किती आहेत? पर्याय क्रमांक 3 महाप्राण 14 आहेत मराठी वर्णमालेमध्ये। आता या महाप्राणामध्ये काय आहे तर क च ट त प हे वर्ण जे आहेत यांच्यामधून कठोर वर्ण, मृदू वर्ण आणि अनुनासिक जे निर्माण होतात ते बघूया, म्हणजे आपल्याला महाप्राण शोधायला सोपं जाईल। कठोर वर्ण क च्या लाईन मध्ये क ख, कठोर वर्णामध्ये पण असं करू क ख ग घ आणि वाङ्मयामधला न सगळ्यांची व्यंजनं आहेत, त्यामुळे सगळ्यांचे पाय मोडायचे। च च ज झ आणि न सगळ्यांचे पाय व्यंजनं आहेत, स्वर मिक्स केल्यानंतर त्यांचा पाय सरळा होतो। ट ठ ड ढ आणि बाण मधला मोठा न सगळ्यांचे पाय त थ द ध नळामधला न प फ ब भ आणि म। आता यामधले आपल्याला महाप्राण शोधायचे आहे, ज्यामध्ये ह मिक्स केलेला असतो तो महाप्राण असतो। बघा क आधी ख आपण इथं बघू, क मध्ये ह मिक्स केला तर ख होतो, म्हणजे हा महाप्राण झाला। म्हणजे इंग्लिश मध्ये मूळ अक्षरामध्ये जर ह मिक्स एच मिक्स केला तर तो महाप्राण। तसाच मग हे जे आहेत क मध्ये ह केला ख झाला, च मध्ये ह केला छ झाला, ट मध्ये ह मिक्स केला ठ झाला, म्हणजे ही जी कठोर वर्णातली दुसरी लाईन आहे ते महाप्राण आहेत। यामध्ये मृदू वर्णामध्ये पण तसंच आहे, हे महाप्राण आहेत, महाप्राण हे सुद्धा महाप्राण। हे 5 आणि हे 5 10 झाले, महाप्राण आपण 14 म्हटले। उरलेले 4 कोणते? श श स आणि ह हे 4 महाप्राण, हे 4 हे 5 आणि हे 4 असे 14 महाप्राण आहेत। म्हणून प्रश्न क्रमांक 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14।
53 प्रश्न आहे, भीमार्जुन हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? भीमार्जुन पर्याय क्रमांक 4 स्वर संधीचं उदाहरण आहे. बघूया आपण. भीमार्जुन मध्ये भीम अधिक अर्जुन असा त्याचा विग्रह होतो. भीम अ आला आणि अर्जुन मधला पहिला अ आला, अ अधिक अ याचा उच्चार आ झाला, म्हणजे स्वर संधीचं उदाहरण आहे. याच्यामध्ये दोन स्वरांचं एकत्रीकरण झालंय, म्हणजे स्वर अधिक स्वर जर असेल तर ती संधी स्वर संधी होते. म्हणून प्रश्न क्रमांक 53 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वर संधी. त्यानंतरचा प्रश्न आहे 54, विळा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. पर्याय क्रमांक 2 विळा स्त्रीलिंगी विळी, म्हणजे तो विळा म्हणतो आणि ती विळी म्हणतो. ज्याच्या अगोदर तो लागतो तो पुल्लिंगी, ज्याच्या अगोदर ती लागते ती स्त्रीलिंगी. म्हणून प्रश्न क्रमांक 54 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 55, शिंगरू या शब्दाचे अनेक वचन. टिंब टिंब आहे, शिंगरू शिंगरे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 56, मी गावाला जाईन या वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय क्रमांक 1 प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे नेमकं काय? जर मी आणि दुसरा एक व्यक्ती दोघ जण बोलत आहे, समजा मी स्वतः आहे, मी समजा असं करू माझं नाव अजित लिहिलं, समोर मी कोणासोबत बोलतोय? बघूया, राकेश सोबत बोलतोय. आता मी स्वतः राकेश सोबत बोलतोय, पण बोलत असताना माझ्याबद्दल माहिती सांगतोय. म्हणजे मी गावाला गेलो, मी तिकडे फिरलो, मी अभ्यास केला, अमुक तमुक माझ्याबद्दल जर सगळं सांगत असेल तर ते प्रथम पुरुषवाचक. जर मी सांगतोय राकेशला, पण ते कुणाबद्दल सांगतोय? राकेश बद्दल. तू इकडे गेलास, तू तिकडे फिरलास, तू अभ्यास केलास, अमुक केलंस तमुक केलंस, त्याच्याबद्दल माहिती सांगतोय, तर ते द्वितीय पुरुषवाचक. आता आम्ही दोघं, अजित आणि राकेश हे दोघ जण बोलत आहेत, पण आम्ही दोघं बोलत असताना मी याला सांगतोय, पण माझ्याबद्दल ही माहिती सांगत नाही आणि त्याच्याबद्दल ही माहिती सांगत नाही. तिसऱ्याच बद्दल तो अभ्यासच करत नाही, तो अमकच करतो, तो भांडणच लावतो, म्हणजे इतर व्यक्तीबद्दल तिसऱ्याबद्दलच मी सांगायला लागलोय. आम्ही जे दोघ जण बोलत आहे त्या दोघांच्या बद्दल विषय नाही, तर तिसऱ्याच बद्दल आम्ही माहिती सांगत असू तर ते तृतीय पुरुषवाचक असतं. म्हणून प्रश्न क्रमांक 56 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. त्यानंतरचा प्रश्न आहे 57, वाहती नदी या धातुसाधित विशेषणामध्ये कोणता मूळ धातू आहे? वाहती, वाहती मध्ये वाह हा मूळ धातू आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न क्रमांक 57 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न 58, पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म ओळखा. पोपट पेरू खातो, खाण्याची क्रिया कोणावर होते? तर पेरूवर होते, तो कर्म असतो. म्हणून 58 चा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पेरू. त्यानंतरचा प्रश्न आहे 59, मी अभ्यास करत जाईन. मी अभ्यास करत जाईन. जाईन म्हणजे भविष्य काय सांगतंय हे? करत जाईन या दोन्हीवर सांगतोय की रीती म्हणजे भविष्य काळात मी दररोज अभ्यास करेन असा त्याचा अर्थ होतोय. म्हणून रीती भविष्य काळ आहे, पर्याय क्रमांक 2. आता याच्याऐवजी जाईनच्या ठिकाणी असे असतं तर रीती भूतकाळ झालं असतं. म्हणून प्रश्न क्रमांक 59 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 60, ईश्वरा आमच्यावर कृपा कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ईश्वरा आमच्यावर कृपा कर म्हणजे ही प्रार्थना केली. ज्या ठिकाणी प्रार्थना, विनंती, सल्ला
आज्ञा असते त्या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य होतं. म्हणून प्रश्न क्रमांक 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 61. तो मराठी खूप चांगले बोलतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पर्याय क्रमांक 1 क्रियाविशेषण हवे, कारण बोलतो बद्दल चांगले हा शब्द माहिती सांगतो. म्हणजे तो कसे बोलतो तर चांगले बोलतो याचं उत्तर येतं. म्हणून बोलतो बद्दल क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं, म्हणून ते क्रियाविशेषण आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 62. राम शाळेतून आत्ताच घरी आला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणता विभक्ती प्रत्यय लागला आहे? पर्याय क्रमांक 2 पंचमी. शाळेतून. राम शाळेतून. शाळेतून. तून म्हणजे शाळेत अधिक ऊन म्हणजे शाळेतून होतो. आणि ऊन हून हा विभक्ती प्रत्यय कोणता आहे, कोणाचा आहे तर पंचमीचा आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंचमी. त्यानंतर 63 आहे. मला डोंगर चढवतो. हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? मला डोंगर चढवतो. आता चढवतो म्हणजे मला आता डोंगरावर जाता येत नव्हतं, जायची इच्छा होत नव्हती, मी आजारी होतो. आता थोडस डोंगरावर जावंसं वाटायला लागलंय, म्हणजे हे शक्य आहे, शक्य कर्मणीचं उदाहरण आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता प्रधान कर्तृ कर्मणीमध्ये काय असतं? कर्त्याला महत्व दिलेलं असतं, कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय लाभलेला असतो. अशा प्रकारचं वाक्य असेल तर ते प्रधान कर्तृक कर्मणीचं असतं. त्यानंतरचं ऑप्शन दिलेलं आहे पुराण कर्मणी. संस्कृत सारखी वाक्य असतात. करीजे, घेईजे, येईजे अशा प्रकारची संस्कृत सारखी वाक्यरचना, जुनी वाक्यरचना जिथं दिसते ते पुराण कर्मणीचे उदाहरण असतात. आणि समापन कर्मणीमध्ये असं असतं की हे करून झालं, ते करून झालं, म्हणजे झालं वगैरे अशा प्रकारची ते काम पूर्ण झाल्यासारखं असं दाखवणं, हे जे असतं ते समापन कर्मणीमध्ये असतं. म्हणून प्रश्न क्रमांक 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 64. महाराष्ट्र हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्राचा विग्रह होतो महान असे राष्ट्र. महान असे राष्ट्र हे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. आणि कर्मधारय हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 65. पंकज या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कोणता? प्रश्नचिन्ह. पंकज या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कोणता? पर्याय क्रमांक 2 चिखलात जन्मलेले. आता हे कशाचं उदाहरण आहे? उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. चिखलात जन्मलेले पंकज. पंकज म्हणजेच कमळ बर का. आता त्यानंतर पहिला ऑप्शन आहे सरोवरात जन्मलेले. सरोवरात जन्मलेले म्हणजे सरोज. आणि पाण्यात जन्मलेले म्हणजेच अंबुज. हे अंबुज असू द्या, सरोज असू द्या किंवा पंकज असू द्या, हे तिन्ही कमळ या शब्दाची, कमळाची समानार्थी शब्द आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चिखलात जन्मलेले. त्यानंतरचा प्रश्न आहे 66. आठवण त्याची होता नेत्र पाणावती, सांगे परी मी कांदा कापत होती. हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 3 व्याजोक्ती. म्हणजे काय? व्याज म्हणजे खोटे, उक्ती म्हणजे बोलणे. व्याजोक्ती हे अलंकार. कारण आठवण त्याची होता नेत्र पाणावती, आठवण झाली, तिच्या प्रिय व्यक्तीची आठवण झाली म्हणून डोळ्यात पाणी आलं. कुणीतरी विचारलं का रडायला लागलेस, का डोळ्यात पाणी आलं? त्यावेळी सांगितलं, सांगून टाकलं की नाही मी कांदा कापत होते म्हणून डोळ्यात पाणी आलंय. म्हणजे काय? सरळ सरळ खोटं बोलली. म्हणजे खरं कारण लपवायचं आणि खोटंच कारण सांगायचं, त्याला व्याजोक्ती म्हणतात. म्हणून प्रश्न क्रमांक 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्याजोक्ती. त्यानंतरचा प्रश्न आहे 67. गुराखी झाडाखाली बसला. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? आता गुराखी झाडाखाली बसला
या वाक्यामधून काळ समजतो, ज्या वाक्यामध्ये काळाचा बोध होतो ते वाक्य स्वार्थी वाक्य असतं. म्हणून प्रश्न क्रमांक 67 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, मांजर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? मांजर हा शब्द पर्याय क्रमांक 2 तद्भव आहे. तद्भव म्हणजे संस्कृत भाषेतून मराठीत येताना त्या शब्दामध्ये बदल होऊन आलेला आहे असा शब्द म्हणजे तद्भव शब्द असतो. मांजर हा शब्द संस्कृत मधील मार्जार या शब्दापासून मराठीत आलेला आहे. संस्कृत मध्ये मार्जार हा शब्द होता, मराठीत येताना त्याचं मांजर झालं, म्हणजे संस्कृत मधून मराठीत येताना त्यामध्ये बदल झाला, म्हणून तो तद्भव शब्द आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 68 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तद्भव. त्यानंतरचा प्रश्न आहे 69, खालीलपैकी कोणता शब्द गुजराती नाही? खादी, सदरा, लागवड हे शब्द गुजराती आहेत, मात्र पर्याय क्रमांक 4 नाणी हा शब्द हिंदी आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 69 उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 70, खालीलपैकी कोणता शब्द पूर्णाभ्यस्त नाही? आता अभ्यस्त म्हणजे जसाच्या तसा आलेला, वेगळा कुणीतरी, ज्याला अर्थ नसेल असा कुणीतरी आलेला अभ्यस्त, जो रिलेटेड नव्हता. म्हणजे आपण म्हटलं भांडी कुंडी, भांडी एक माहिती आहे, कुंडी काय, म्हणजे वेगळाच अर्थ नसलेला शब्द, त्याला अभ्यस्त म्हणतात. आता पूर्णाभ्यस्त म्हणजे काय? जसा पहिला शब्द आहे तसाच गरज नसताना पण त्याच्यावर मांडला. मग बघूया, पहिला पर्याय गोडगोड, गोड म्हटलं तरी चालतंय, गोडगोड आहे तसा वापरलाय. दुसरा आहे लाल लाल, आहे तसा वापरलाय. तिसरा समोरासमोर जसाच्या तसा पुढचा शब्द वापरलाय, यांना पूर्णाभ्यस्त म्हणतात. मात्र चौथा पर्याय आहे गोडधोड. आता गोडधोड या शब्दामध्ये गोड आणि धोड म्हणजे ग या अक्षरामध्ये बदल केलाय, थोडासा बदल होऊन परत रिपीट झाला असेल शब्द, तर त्याला अंशाभ्यस्त शब्द म्हणतात. म्हणजे हा अंशाभ्यस्त आहे, पूर्णाभ्यस्त नाही. पूर्णाभ्यस्त बाकीचे 3 होते. म्हणून प्रश्न क्रमांक 70 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 71, पायात चप्पल घाल या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. शब्दशक्ती महत्वाची आहे. मला सांगा, प्रत्येक जण म्हणतो पायात चप्पल घाल, लहान मूल सोबत असलं की पायात चप्पल घाल. खरं सांगा, पायात चप्पल घालतो का चपलामध्ये पाय घालतो? तर चपलामध्ये पाय घालतो, पण म्हणताना काय म्हणतो? पायात चप्पल घाल. असं का? जर एखाद्या वाक्यामध्ये जसंच्या तसं जे शब्द दिलेत त्या शब्द किंवा वाक्य रचनेला बाधा आणून दुसराच अर्थ आपण मतितार्थ घेत असेल तर त्याला लक्षणा किंवा लक्षार्थ म्हणतात. म्हणजे पायात चप्पल घाल असं म्हटलं की आपण चप्पल मध्ये पाय घालतो, म्हणजे हे उलट करतो. म्हणजे त्यांना जे सांगायचं आहे ते लक्षार्थ घेतो, म्हणून हे वाक्य लक्षणाचं आहे. पर्याय क्रमांक 2 लक्षणा. मग अभिद्या म्हणजे काय? की जे वाक्य जसं सांगितले तसा शब्दशः अर्थ घ्यायचा, तो अभिद्या. व्यंग्यार्थ म्हणजे काय? की एखादं वाक्य सांगितलंय त्याच्यात 2 अर्थ, शब्दशः एक अर्थ निर्माण होतो आणि दुसराच एक अर्थ निर्माण होतो, असे डबल मिनिंग 2 अर्थ ज्याच्यामध्ये निघू शकतात असा व्यंग्यार्थ असतो. लक्ष्यार्थामध्ये मूळ अर्थ सोडायचा, शब्दशः अर्थ सोडायचा, पण त्यामधून त्यांना जे सांगायचं आहे ते घ्यायचं, ते लक्षणाचं उदाहरण. म्हणून प्रश्न क्रमांक 71 उत्तर आहे लक्षणा, पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 72, उरावर घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय क्रमांक 3 आहे कठीण काम स्वीकारणे म्हणजे उरावर घेणे. त्यानंतरचा प्रश्न आहे 73, इन मीन सव्वा तीन या म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ होईल? पर्याय क्रमांक 2 फार अल्पसंख्या. त्यानंतरचा प्रश्न 74 आहे भूक या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. पर्याय क्रमांक 1 बुभुक्षा. भूक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 1 बुभुक्षा. कज्जा, तंटा आणि कलह हे 3 समानार्थी वेगळे आहेत. म्हणजे तंट्याशी भांडणाशी समानार्थी शब्द कज्जा, तंटा आणि कलह आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 74 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 75, समूहवाचक शब्द शोधा. उतारूंची टिंब टिंब. उतारूंची झुंड असते.
म्हणून प्रश्न क्रमांक 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लमानांचा तांडा, नाण्यांची चळत आणि तारकांचा पुंज असतो, म्हणून 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो